फडणवीस मराठा समाजाला 2 दिवसात आरक्षण द्या, मराठ्यांना मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय। इतकंच नाही तर आरक्षण न दिल्यास तुमचं सरकारही उलथवून टाकणार असं म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला थेट धमकीच दिली आहे। एकीकडे सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दावा केलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांना मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही असा दावा देखील त्यांनी केलाय। एकनाथ शिंदेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः त्यांना भेटलो जाऊन मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ते झगडत होते, झगडतायत, भांडतायत, आंदोलन करतायत। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का, त्यांना राजीनामा द्यावा लागेल का आणि मराठा आंदोलन हाताळण्यासाठी शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केलं जाईल का, फडणवीसांना हटवण्यासाठी कुणीतरी जरांगे पाटील। चला तर सविस्तर बघूया। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा एकदा पेटलंय, पण यावेळी केवळ मराठा आरक्षणापेक्षा राजकीय समीकरणं देखील मोठी ठरणार असं चित्र आहे। जरांगे पाटलांचं टार्गेट नेहमीप्रमाणे फडणवीस आहेत। शिंदेंना आणि अजितदादांना यातून नेमकं सेफ ठेवलं जातं। बीडच्या सभेत मनोज जरांगे पाटलांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला। पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उलटून टाकू शकतो। फडणवीस ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडतात। त्यांनी 29 जातींना ओबीसी प्रवर्गात घेतलं पण त्यांना खरं आरक्षण दिलं नाही असा आरोप त्यांनी केला। अगदी उद्या अंगाचं कातडं मागितलं तरी देईन पण फडणवीसांविरोधातच उभा राहीन अशी जाहीर घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। लक्षात घेण्यासारखं म्हणजे शिंदेंविरोधात किंवा अजित पवारांविरोधात त्यांनी एकही शब्द काढला नाही। म्हणजेच जरांगे पाटलांचा संपूर्ण राजकीय रोख पूर्णतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता। मागच्या आंदोलनातही जरांगे पाटलांनी शिंदेंना फारसा त्रास दिला नाही। उलट त्यांचं आंदोलन शिंदेंनी वाशीच्या टप्प्यावर थांबवलं होतं। आजही जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे की शिंदे काम करायला तयार आहेत पण फडणवीस अडथळा आणतात। म्हणजे शिंदे हे जरांगे पाटलांच्या गुड बुक्समध्ये आहेत पण फडणवीस मात्र कायम टार्गेटवर। या समीकरणामागे एक राजकीय खेळ स्पष्ट दिसतो की शिंदेंना वाचवायचं आणि फडणवीसांना कमकुवत करायचं। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समीकरणं पूर्णतः बदलतील। आतापर्यंत धनगर, माळी, वंजारी समाजानं ओबीसी आरक्षणावर आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे, पण मराठे प्रवेश करताच स्पर्धा सरळ कुणबी मराठा विरुद्ध इतर ओबीसी अशी होईल। यातून मोठ्या प्रमाणावर मराठा उमेदवार पुढे येऊ शकतात राजकारणामध्ये आणि त्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन सामाजिक असलं तरी त्याचं थेट रूपांतर राजकीय शक्तीत होणार आहे। आणि ही शक्ती मग कुणाच्या बाजूला उभी राहील हे स्पष्ट आहे, ती अर्थातच फडणवीसांच्या विरोधात जाईल। आणि देवेंद्र फडणवीसांचा मूळ आधारवर्ग म्हणजे ओबीसी समाज। जरांगे पाटलांचं आंदोलन तापलं तर फडणवीसांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल। ओबीसींना नाराज न करता मराठ्यांनाही खुश ठेवणं त्यांना अशक्य आहे आणि याचा थेट परिणाम असा की भाजपच्या हायकमांडवर दबाव वाढेल, दबाव वाढतोय। महाराष्ट्रात पुन्हा मराठी मुख्यमंत्री द्या असा दबाव दिल्लीच्या हायकमांडवर वाढू शकतो। म्हणजेच या आंदोलनाचा राजकीय अजेंडा हा फडणवीसांना हटवण्याकडे हळूहळू वळताना दिसतो किंवा वळू शकतो। एकनाथ शिंदे ही मराठा चेहरा आहेत। मागेही भाजप केंद्रीय नेतृत्वाला मराठा सीएम देण्याचा दबाव होता आणि आता पुन्हा आंदोलनामुळे पुन्हा हा मुद्दा जोर धरतोय। अशा परिस्थितीत भाजप फडणवीसांना दिल्लीला मोठं पद देऊन महाराष्ट्रात शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवू शकतं। शिवाय केंद्रातल्या एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांची भूमिका जर बदलली, त्यांनी जर भाजपला धोका दिला तर शिंदेंचं महत्त्व आणखी वाढणार आहे आणि त्यामुळे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता या आंदोलनामुळे वाढलेली आहे, पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे। महायुतीमध्ये शिंदेंचं जे महत्त्व कुठेतरी कमी झालं होतं ते या आंदोलनाच्या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय किंवा कुणी करतंय का असा देखील प्रश्न उभा राहतोय। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन केवळ आरक्षणाच्या मागणीपुरतं मर्यादित नाही तर त्यांच्या भाषणात फडणवीसांविरोधातली कडवट भूमिका स्पष्ट दिसते तर शिंदेंविरोधात पूर्णतः ते मूकसंमती दर्शवतात। यावरून आंदोलनाच्या आडून राजकीय स्वार्थ साधला जातोय का असा प्रश्न देखील निर्माण होतो। शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवणं आणि त्यासाठी फडणवीसांची प्रतिमा कमकुवत करणं हा त्यामागचा लपलेला अजेंडा आहे का अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे। थोडक्यात सांगायचं तर मनोज जरांगे पाटील यांची लढाई मराठा आरक्षणापुरती मर्यादित नाही तर त्यातून एक राजकीय ताकद देखील उभी राहणार आहे।
आणि त्यांच्या प्रत्येक सभेतून फडणवीसांना डॅमेज करण्याची राजकीय मोहीम चालू आहे हे देखील दिसतं. मराठा सीएमची मागणी पुन्हा जोर धरते आणि त्याचा सरळ फायदा होतो एकनाथ शिंदेंना. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्राचं राजकारण फडणवीस विरुद्ध शिंदे असं होतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय? मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एक तीर दो शिकार अशी परिस्थिती आहे का? फडणवीस यांना टार्गेट केलं की आपोआपच एकनाथ शिंदे यांना बळ मिळतं. येत्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जर प्रचंड प्रमाणात हे आंदोलन तापलं चिघळलं तर देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागू शकतो का? आणि त्याच्या जागी मराठा चेहरा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभू शकतो का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि मराठी मंडळावर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.